हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा, आज आपण जिलेबी बनवली आहे। बघा किती छान झालेली आपली ही जिलेबी, एकदम कडक अशी झालेली आहे। अगदी स्वीटच्या दुकानात मिळते त्याच प्रकारे झालेली आहे। बघा किती छान झालेली आहे। मी तुम्हाला कट करून दाखवते। एकदम कडक झालेली बघा, खूप कडक झालेली आहे। आपण आता ही जिलेबी कशा प्रकारे बनवली ते पुढे रेसिपी मध्ये बघूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। येथे आपण जिलेबी करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। येथे 1 वाटी मैदा, पाव वाटी दही, 2 वाटी साखर, 1 वाटी पाणी, 1 चमचा तूप, इथे पिवळा कलर घेतलेला आहे आणि हे आहे बेकिंग पावडर। चला तर मग आपण बॅटर बनवण्यास सुरुवात करूया। आता आपण बॅटर बनवून घेऊया। इथे मैदा टाकलेला आहे, तूप, दही, येथे आपण घेतलेला आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर, दोन चिमूटभर कलर घेतलेला आपण पिवळा, आता आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे आहे। आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया। आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। बघा, आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे, जास्त पातळ नाहीये। आता आपण इथे 1 ग्लास घेतलेला आहे, त्या ग्लासमध्ये आपल्याला ही पाइपिंग बॅग टाकून घ्यायची आहे। तुम्ही पाइपिंग बॅगच्या ऐवजी दुधाची पिशवी किंवा प्लास्टिकची पिशवीही वापरू शकता। आता आपल्याला हे बॅटर यामध्ये टाकून घ्यायचे आहे। बघा, अशा प्रकारे आपण पाइपिंग बॅग मध्ये हे बॅटर भरून घेतलेले आहे। आता आपण ह्या पाइपिंग बॅगला रबराने पॅक करून घेऊया, जेणेकरून आपलं बॅटर बाहेर येणार नाही। आता आपण इथे 1 कढई घेतलेली आहे। आता आपण सुरुवातीला पाक करून घेऊया। गॅस चालू करूया आपण। हा पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा नाही करून घ्यायचा आहे, फक्त चिकट होऊन द्यायचं आहे। बघा, आपला आता इथे पाक तयार होत आलेला आहे। आता
आता आपण त्यामध्ये लिंबाचा रस टाकूया. अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला इथे आपण. आपला पाक आता इथे तयार झालेला आहे. येथे आपण एक कढई घेतलेली आहे. आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आता आपलं गरम झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊया. बघा अशा प्रकारे कट केलेले आपण. आता आपण या झाऱ्यावरच जिलेबी करून घेऊया. झाऱ्यावर आपण अशा प्रकारे जिलेबी तयार करून घेतल्यावर त्याला आकारही खूप छान येतो. आता आपल्याला हे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे. बघा तुम्ही अशाच प्रकारे करून बघा, नक्की जमतील तुम्हाला सुद्धा. आता आपण हे मीडियम गॅसवर तळून घेऊया व्यवस्थित. बघा किती छान झाले आपल्या जिलेबी. बघा किती छान कडक कडक तळून झालेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे या. आणि आपण हे गरम गरमच पाकात टाकणार आहोत. बघा आपण हे गरम गरम पाकात टाकलेलं आहे. आपल्याला हे एखादा मिनिटच आपल्याला या पाकात ठेवायचे जिलेबी. अशा प्रकारे आपण सर्व जिलेबी तळून घेणार आहोत. बघा आपल्या पाकातल्या जिलेबी. खूप छान झालेल्या आपल्या या जिलेबी.
तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बघा किती छान झालेल्या आहे आपल्या या जिलेबी. आता आपण या काढून घेऊया. खूप छान झालेले आहे बघा. एकदम स्वीटच्या दुकानात मिळतात तशाच झालेले आहे आणि कडक पण झालेले आहे खूप. बघा आपले आता जिलेबी सर्व तळून झालेली आहे. आपल्याला ती पाकात जास्त वेळ ठेवायची नाहीये, एखादा मिनिटच ठेवायची आहे. बघा आपली जिलेबी खाण्यासाठी रेडी आहे. बघा किती छान झालेल्या आपल्या जिलेबी. एकदम स्वीटच्या दुकानात मिळते त्याप्रमाणेच झालेली आहे. तुम्ही माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही छान प्रकारे जिलेबी करू शकता. मी काय काय साहित्य घेतलेले आहे आणि त्याचे किती किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे. तेथे आपण जाऊ बघू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय बाय.